नमस्कार. मी शौरी सुलाखे. इनसर्च आउटडोअर्स म्हणून पुण्यामध्ये पर्यटन संस्था आहे, त्याचा मी फाउंडर मेंबर. या संस्थेची स्थापना 2001 साली झाली आणि 2001 पासूनच जुनावणे एंटरप्राइजेसशी आमचे संबंध आहेत. आता ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे JTPL, पण आमचे संबंध खूप जुने आहेत आणि इनसर्च स्थापन होण्याच्या आधीपासून आमचे राजन साहेबांशी आणि जुनावणे परिवाराशी खूप जुने संबंध आहेत. 27 ऑक्टोबरला 50 वर्ष जुनावणे एंटरप्राइजेसला कंप्लीट होत आहेत. त्या 50 वर्षातले तब्बल 25 वर्ष माझा अनुभव जुनावणे साहेबांबरोबर आणि तुमच्या सगळ्या टीमबरोबर आहे. एक छोटीशी सुरुवातीला आठवण सांगतो की ज्या वेळेला इनसर्च आउटडोअर स्थापन करायचं ठरवलं त्याच्या आधीपासून आमचे संबंध होते. मी वेगळ्या संस्थांमध्ये पुण्यामध्ये काम करत होतो व्हॉलेंटियर म्हणून. त्यावेळेसच आमच्या राजन साहेबांशी आणि जुनावण्यांच्या सर्व्हिसेस संदर्भात संबंध आला आणि एक चांगलं रिलेशन फॉर्म झालेलं. जेव्हा इनसर्च स्थापन करण्यासाठी मी भेटायला राजन साहेबांना गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की आम्ही असं संस्था स्थापन करतो आहे. तर राजन साहेबांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. छोटी गोष्ट आहे पण ती आम्हाला आत्तापर्यंत लक्षात आहे. ते म्हणाले की तुम्ही सुरुवात करताय, पुढे तुमचा प्रवासामध्ये उतार चढाव भरपूर असणार आहेत आणि पहिला उपक्रम आम्ही ताम्हिणीला ठेवलेला, पुण्याच्या अगदी जवळ जंगलाचा भाग आहे, तिकडे लोकांना फिरायला घेऊन जायचं ठरवलेलं 1 डे प्रोग्राम होता आणि त्यांना सांगितलेलं की आम्हाला बस लागेल, कदाचित 35 सीटची लागेल, कदाचित 50 सीटची लागेल, तर आम्ही तुम्हाला कन्फर्म करू. तेव्हा राजन साहेब म्हणाले की तुमचा पहिला उपक्रम असणार आहे, कदाचित तुम्हाला रिस्पॉन्स कमी मिळेल, कदाचित 10-12 लोक रजिस्टर करतील, 15 करतील, 20 करतील, तुम्ही कॅन्सल करू नका. मी डिझेल भरून तुम्हाला गाडी देतो, मला पहिल्या वेळेला तुम्ही पैसे नाही दिलेत तरी चालेल, पण तुम्ही कॅन्सल करू नका, कारण पहिला इव्हेंट जर का कॅन्सल केलात तर तुम्हाला पुढे तुमचा कॉन्फिडन्सच शॅटर होईल. आणि मला ते अजूनही लक्षात आहे. फॉर्च्युनेटली पहिल्या इव्हेंटलाच आम्हाला 50 सीटरमध्ये आग्रह करून लोक आल्यामुळे 55 लोक बसून घेऊन जायला लागलेली. सो तो 2001चा जुलैमधला 20 जुलैचा पहिला इव्हेंट होता आणि त्याच्यानंतर देअर वॉज नो लुकिंग बॅक आणि आत्तापर्यंत आम्ही खूप लाँग असोसिएशनमधनं आलेलो आहे. बसेस म्हटलं की ते यंत्र आहे, मशीन आहे, मशीनमध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात. ती मशीन चालवणारी ड्रायव्हर्स असतात, चालकांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. मी असं नाही म्हणणार की जुनावणे एंटरप्राइजेसच्या बसेसला कधीच प्रॉब्लेम आला नाही, जुनावणे एंटरप्राइजेसच्या ड्रायव्हर्सला कधी प्रॉब्लेम आला नाही, कारण ते खोटं असेल. तुम्ही यंत्र वापरताय ते कधी ना कधीतरी यंत्र तुम्हाला काही ना काहीतरी बिघाड देणार, गाडी पंक्चर होणार, फेल होणार, काहीतरी खराब होणार, कधीतरी इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स येणार, कधीतरी मेकॅनिकल प्रॉब्लेम्स येणार. हे सगळे प्रॉब्लेम्स गेल्या 20 वर्षात आम्ही उघड्या डोळ्याने बघितलेत. इतर कुठलीही ट्रॅव्हल एजन्सी किंवा ट्रॅव्हल सपोर्ट सर्व्हिस आणि जुनावणे एंटरप्राइजेसबद्दल सांगायचं तर प्रत्येक ब्रेकडाऊन हा अत्यंत सेन्सिटिव्हली हँडल केला गेलेला आहे. म्हणजे गेल्या 20 वर्षात जर का 20 वेळा गाडी ब्रेकडाऊन झाली असेल तर जुनावणे एंटरप्राइजेसच्या सगळ्या टीमने विदाऊट फेल सपोर्ट दिलेला आहे. आणि इतर पर्यटन संस्था आणि आमच्यामध्ये फरक असा आहे, आम्ही इको टुरिझममध्ये आहोत, त्याच्यामुळे आम्ही खूप ग्रामीण भागात जातो, जंगलांच्या एरियाजमध्ये जातो, रस्ते कसे बसे तिथपर्यंत पोचतात. काही ठिकाणी महामंडळ पोचतं, काही ठिकाणी महामंडळाचे सुद्धा रूट्स नाही आहेत. अशा ठिकाणी बसेस नेणं, अशा ठिकाणी चालकांनी बसेस चालवणं, त्या फिरवणं, बसेस चिखलामध्ये, पाण्यामध्ये किंवा खडतर ठिकाणी अडकणार नाही ह्याची तसदी घेणं आणि यामध्ये सुद्धा अडकली तर ट्रॅक्टरपासनं क्रेनपर्यंत या सगळ्या गोष्टी करून बस पुण्यात परत आणायला लागते, अल्टरनेट बस पाठवायला लागते. त्या सगळ्याबद्दल खूप सेन्सिटिव्हली जुनावण्यांची टीम हँडल करते. मला आत्तापर्यंत आठवतं की गेल्या सीझनमध्ये कधीतरी रायरेश्वराच्या पठारावरती आम्ही गेलेलो, रायरेश्वर किल्ल्यावरती, आणि बस फेल झालेली. तेव्हा एक फोन केला आणि लिटरली अर्ध्या तासामध्ये पार्किंगवरनं दुसरी बस निघाली. हे शक्य आहे, मोठी फ्लीट आहे आपल्याकडे, 100च्या वर गाड्या आहेत म्हणून हे शक्य आहे, पण नुसतं गाड्या लागत नाहीत, यासाठी नियत लागते, यासाठी लोकांपर्यंत सर्व्हिस पोचवण्याची तळमळ लागते आणि ती जुनावण्यांमध्ये आहे. आम्ही ती उघड्या डोळ्याने बघतोय. सर्व्हिसेसच्या बाबतीत सांगायला गेलं तर खूप बदल झालेला आहे गाड्यांमध्ये. गाड्यांचं हायजीन बदललं आहे, क्लिनिंग बदललं आहे, टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला जातो आहे. आता जी काय मी आत्ताच रिसेंटली जेव्हा पार्किंगला गेलेलो तेव्हा मी कंट्रोल रूम बघितली. सो टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला जातो आहे. नवीन गाड्या ज्या BS6 नॉर्म्स खाली येतात त्याच्यामध्ये आता GPS ट्रॅकिंग असतं, तर त्याच्याप्रमाणे बसेस कुठे आहेत, त्याची पोझिशन काय आहे, फ्युएल पोझिशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी आता ऑफिसला कळणार आहेत.
आणि ऑफिसच्या चांगल्या पद्धतीने जास्त मॅनेज करू शकेल हा सगळा शो. मला खात्री आहे की पुढच्या इन्सर्चच्या प्रवासामध्ये जुनवणे एंटरप्राइज JTPL इज गोइंग टू बी अ बिग कॉन्ट्रीब्युटर. आम्ही गेली 10 वर्ष शाळांचं प्रचंड काम करतोय. आम्ही एका अकॅडमिक इयरमध्ये जून टू मार्च ह्याच्यामध्ये आम्ही साधारण 20,000 मुलांना फील्डवरती घेऊन जातो वन डे प्रोग्रॅम्सवरती. आणि त्या सगळ्या प्रोग्रॅम्ससाठी आम्हाला जुनवण्यांच्या बसेस लागतात. आणि एका दिवशी 8 बसेस, 10 बसेस, 15 बसेस अशा फील्डवर असतात. आम्ही खूप रिमोट लोकेशन्सला जातो, ज्या लोकेशन्स जनरिक टुरिझमच्या अंडर येत नाहीत. म्हणजे लोणावळा म्हणालात, महाबळेश्वर म्हणालात, तर मोठे राज्य महामार्ग आहेत किंवा ॲटलिस्ट विलेज रोड्स आहेत. आम्ही अशा ठिकाणी जातो जिकडे रस्ते नाही आहेत, जेमतेम रस्ते आहेत, सिंगल लेन रोड्स आहेत. तिकडे गाड्या घेऊन जाणं सुद्धा जोखमीचं काम आहे, तिकडे गाड्या चालवणं पण जोखमीचं काम आहे. जुनवण्यांचे सगळे ड्रायव्हर्ससुद्धा आमच्याबरोबर इव्हॉल्व्ह झाले आहेत. त्यांची उत्क्रांती इन्सर्च बरोबर झालेली आहे. गेल्या 20 वर्षामध्ये ड्रायव्हर्स या सगळ्या खडतर रस्त्यांवरती गाड्या चालवायला, बसवायला, फिरवायला हे ट्रेन झालेले आहेत. एक गंमत म्हणून ह्याचं एक दुसरं टोक सांगायचं झालं तर आपल्याकडचे काही ड्रायव्हर्स आहेत आमच्याबरोबर पावसाळ्यामध्ये आंबोली किंवा तामिणी किंवा अशा ठिकाणी येतात जिकडे रात्रीच्या वेळेस आम्ही लोकांना घेऊन फिरतो आणि आम्ही साप आणि बेडूक दाखवतो आणि त्याच्यात इंटरेस्ट असतो. आम्ही वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये आहोत, त्याच्यामुळे या गोष्टी दाखवतो. ड्रायव्हर्स इतके ट्रेन झालेले आहेत की ड्रायव्हर बस थांबवतात आणि सांगतात की शौरी साहेब बांबू पिट वायपर आहे, तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे का. हे गायकवाड मामांनी केलेलं आहे, हे जुन्या आपल्या काही ड्रायव्हर्सने केलेलं आहे. तर म्हणजे ही गंमत आहे. पण विषय असा आहे की ते असोसिएशन इतकं जुनं आहे की आम्ही जवळजवळ आता गेल्या 20 वर्षामध्ये जर का 100 वेळा आंबोलीला तुमची बस त्याच ड्रायव्हर्स बरोबर घेऊन गेलो असेल तर ते पण आमच्याबरोबर ट्रेन झाले त्या सगळ्या गोष्टींसाठी. सो 50 वर्ष होत आहेत ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला खात्री आहे की जुनवणे एंटरप्राइजेस विल गो ओनली अप अँड हायर फ्रॉम हिअर. थँक्यू व्हेरी मच.